आज 206वा शौर्य दिन आहे। कोरेगाव भीमा येथे लाखो अनुयायांनी गर्दी केली आहे। 206व्या शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे लाखो अनुयायी हे अभिवादनासाठी दाखल झाले आहेत। पहाटेपासूनच येथे गर्दी झाली आहे। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून सकाळी लवकर अभिवादन करण्यात आलं, तर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील अभिवादन केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर हे देखील अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाकडे दाखल झाले होते। आज 206वा शौर्य दिन आहे आणि या शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथे लाखो अनुयायांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। आजच्या दिवशी सकाळी 6:30 वाजता मी आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी संजय बनसोडे आणि बाकीचे जिल्हाधिकारी, SP, मुख्य कार्यकारी अधिकारी, सगळे अधिकारी आणि अनेक माझे आंबेडकरवादी सगळे चळवळीतले कार्यकर्ते, अनेक संघटनेचे पदाधिकारी असे खूप जण आणि सगळे सहकारी हे सुरुवातीला इथं आले। आम्ही अभिवादन केलं विजयस्तंभाला। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। 206व्या शौर्य दिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभाला सकाळी पहाटेपासूनच लाखोंची गर्दी उसळलेली आहे आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून भीम अनुयायी दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकता की एवढा मोठा उत्तुंग महासागर या ठिकाणी दाखल झालेला आहे। कडाक्याच्या थंडीत सुद्धा हा सकाळपासून ही अशीच गर्दी आहे। या ठिकाणी तब्बल 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। भीम अनुयायी जे आलेले आहेत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सर्वोपरी काळजी घेत आहे आणि अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन देखील काळजी घेणाराचं दिसते। आपण जो स्तंभ समोर पाहत आहे त्या ठिकाणी 4 ते 5 टनांची फुलाची या ठिकाणी सजावट केलेली आहे आणि या स्तंभावर 206वा शौर्य दिन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देखील लावण्यात आलेली आहे। अतिशय उत्साहपूर्ण वातावरण सकाळपासून या ठिकाणी पाहायला मिळतंय। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, भीमा कोरेगाव। शौर्य दिन साजरा केला जातो त्या आयोजन समितीचे समन्वयक आपल्यासोबत आहेत। सर, कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि आतापर्यंत किती अनुयायांनी या ठिकाणी अभिवादन केल्याचं दिसून येतं? भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा 206वा या ठिकाणी अतिशय हर्षोल्लासात साजरा होतोय। कालपासून म्हणजे 31 डिसेंबर पासून या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांनी अभिवादनासाठी रांग लावलेली आहे। काल रात्री 11 वाजेपर्यंत तब्बल 4.5 ते 5 लाख अनुयायांनी अभिवादन केलेले। आज देखील अभिवादनासाठी अनुयायांचा महापूर या ठिकाणी निळा जनसागर लोटलेला आहे। या वर्षी किमान 25-30 लाख अनुयायी हे अभिवादन करतील। या वर्षी अभिवादन सोहळ्यासाठी जी विजयस्तंभाची सजावट करण्यात आलेली आहे ती सजावट ही भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने त्याला समर्पित करून या विजयस्तंभाच्या ह्याच्यावर जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांची तसबीर आपल्याला दिसते, संविधानाची एक कोण अशी प्रतिकृती आपल्याला दिसते। हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या निमित्तानं आम्हाला एवढंच जाणवते की बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास या ठिकाणी या पायऱ्यांवरनं सुरू झाला होता, तो आता त्या तसबीरच्या रूपामध्ये, तैलचित्राच्या रूपामध्ये आम्हाला त्या ठिकाणी विजयस्तंभावर त्यांची प्रतिकृती दिसते। हा आमच्यासाठी अत्यंत अभिमान। नक्कीच आज रात्री 12 वाजेपर्यंत असेच अनुयायी या ठिकाणी येत राहतील। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, भीमा कोरेगाव।